सर्व बंधू भगिनींना प्रभू येशूच्या नावात मी सलाम करतो। आज रविवार 4 जुलै 2021 आणि पुन्हा एकदा मी आपल्या भेटीला येत आहे। गेल्या आठवडी तब्येत नरम गरम होती आणि निश्चितच मी थोडीशी फक्त त्या संदेशामध्ये प्रस्तावना केली आणि पुढचा संदेश जो आहे तो कोल्हापूरचे रेव्हरंड मोरे पाळसाहेब यांनी संदेश दिला। प्रभूमध्ये मी त्यांचे आभार मानतो। आज देवदयेनं घेतलेली काळजी, केलेली प्रार्थना या सर्वाचं उत्तर म्हणून पुन्हा एकदा परमेश्वरानं मला या ठिकाणी वचन सांगण्यासाठी शक्ती दिली आहे, आरोग्य दिलं आहे। जसं मी गेल्या वेळच्या संदेशामध्ये सांगितलं की तब्येत थोडीशी नरम गरम आहे। संदेश काही लोकांच्यापर्यंत कराड मंडळीतला जाताच काही लोक जे आमचे तरुण वर्ग आहे, काही वैद्यकीय सेवेत आहे, ते लगेच या ठिकाणी मला भेटायला आले। खूप छान। अजून काही चाचण्या वगैरे व्हायच्या होत्या, खात्री व्हायची होती आणि तरी देखील काही जणांनी खूप प्रेमानं येऊन त्या ठिकाणी आस्थेनं चौकशी केली आणि कधीकधी सेवकाला ज्या गोष्टीची गरज वाटते की समाज खरोखर आपल्यावर प्रेम करत आहे काय, आपली काळजी घेत आहे का, त्यांना आपली चिंताही वाटत आहे का, तर निश्चितच काय ब्रदर लोक अगदी धावत आले आणि कोणी स्टेथोस्कोपनं चेक केलं, कोणी थोडी साखर चेक केली, कोणी ब्लड प्रेशर चेक केलं आणि फार सुंदर असं एक सुखद अनुभव आला की किती प्रेम मिळत आहे। असो, देवाला धन्यवाद ज्या सर्वांनी मला त्या ठिकाणी बरं होण्यासाठी सहाय्य केलं, धीर दिला, मार्गदर्शन केलं। प्रभूमध्ये मी पुन्हा एकदा त्या सर्व ब्रदर लोकांचा आभार मानतो। यावेळेस आजचं जे वचन आहे, आपण वचनाकडं जात असताना जी वचनं घेतलेली आहेत ती वचनं जी आहेत लूका वर्तमान 8वा अध्याय 4 ते 15। आजचं शुभवर्तमानामधून आज आपण वचन बघणार आहोत। लूका वर्तमान 8वा अध्याय 4 ते 15। इर्मयाचं पुस्तक 4था अध्याय आणि 1 ते 4। जुन्या करारमधून इर्मया 4था अध्याय 1 ते 4। आणि स्तोत्र जे आहे आळीपाळीचं स्तोत्र क्रमांक 1 आपण वाचू शकता। आजचा जो विषय आहे त्याकडं जाण्यापूर्वी, संदेशाकडं जाण्यापूर्वी आपण 1-2 शब्दाची प्रार्थना करणार आहोत। देव आपापली काळजी घेत आहे। लॉकडाऊन अजूनही सुरू आहे आणि निश्चितच आपल्याला अजूनही सांभाळायचं आहे। आपल्या भागात परत एकदा सांगली, सातारा, कोल्हापूर आपण 3ऱ्या स्टेजमधून परत 4थ्या टप्प्यामध्ये गेलो आहोत आणि शासनाचे निर्बंध कडक झालेले आहेत। आपल्याला सांभाळायचं आहे, काळजी घ्यायची आहे। यावेळेस प्रार्थनेत राहूया। पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ तुला असो। दयाळू देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो। प्रभू, गेल्या दिवसामध्ये आमचं जगिक जीवन जगताना तू आमचं सहाय्य केलंस, काळजी घेतलीस। दयादेवापा, तू स्वर्गीचा देव किती चांगला आहेस याचा अनुभव घडवून आणलास। दयादेवापा, लॉकडाऊनची परिस्थिती असताना आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा देऊन तू तृप्त करीत आहेस। तुझा सहवास देऊन प्रभू दयादेवापा आमचा जगण्याचा आनंद द्विगुणित करीत आहेस। आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो आणि प्रार्थना करतो। प्रभू, यावेळेस दयादेवापा माझ्या तिन्ही मंडळ्या, कराड, इस्लामपूर, एडणीपाणी, दयादेवापा तिन्ही मंडळीतील सर्व प्रियजनांच्यावर प्रभू तुझा विपुल आशीर्वाद पाठव। सर्वांची काळजी घे। दयादेवापा, लॉकडाऊनमुळे चर्चेस बंद आहेत, परंतु कुटुंबांनी प्रभू दयादेवापा आपलं घर हे तुझं पवित्र मंदिर बनवलेलं आहे। दयादेवापा, ही पवित्र मंदिरामध्ये तुझी उपस्थिती दयादेवापा यावी। दयादेवापा, सामर्थ्यानं ही मंदिरं भरून जावीत। दयादेवापा, कुटुंबातल्या काही समस्या, अडचणी, आजारपण, निराशा सर्व काही प्रभू त्या ठिकाणी संपून जावं आणि जगण्याचा आनंद त्यांचा द्विगुणित व्हावा यासाठी सहाय्य कर। दयादेवापा, प्रत्येक आठवडी उत्सुकतेच्या आत्म्यानं प्रभू लेकरं भक्ती उपासना करत आहेत आणि तुझ्या सानिध्यात येऊ इच्छित आहेत। दयादेवापा, तुझा सहवास तू त्यांना दे आणि प्रत्येकाला प्रभू
दयादेवापा या दिवसामध्ये आध्यात्मिक आशीर्वादानं तू परिपूर्ण कर. दयादेवापा काळ अत्यंत खडतर आहे, अत्यंत निराशेचं आहे. जगातलं संकट कधी संपेल याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि दूर दूरपर्यंत दयादेवापा आशेचा किरण कुठे दिसत नाही. तरी देखील ही वाटचाल धीरानं प्रभू दयादेवापा पूर्ण करण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्यांचं सहाय्य कर. दयादेवापा प्रार्थना करतो, जगातून, माझ्या देशातून, माझ्या राज्यातून, जिल्ह्यातून प्रभू दयादेवापा कोरोनाचं उच्चाटन कर. दयादेवापा आमचा देश आरोग्यमय व्हावा यासाठी सहाय्य कर. शासन जे काही प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नाला यश मिळू देईल आणि सर्व लोकांना आरोग्य मिळू देईल. आज देखील जे कोरोनाग्रस्त आहेत दयादेवापा उपचार घेत आहेत, त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर आणि सुंदर असं आरोग्य देऊन पुन्हा एकदा त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना उभं कर. दयादेवापा ज्या कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे जे डॉक्टर आहेत, सिस्टर आहेत, ब्रदर आहेत, दयादेवापा मेडिकल क्षेत्रातले घटक आहेत, त्या सर्वांना चांगली रोगप्रतिकारशक्ती दे. सातत्यानं गेले 1.5-2 वर्ष प्रभू या सेवेत असल्यामुळं कधी प्रभू मानसिक तणावाला या लेकरांना सामोरं जावं लागत आहे. दयादेवापा तुझी स्वर्गीय अद्भुत अशी शांती देखील तू त्यांना विदित कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये या सर्वांना स्वास्थ्य लाभणार आहे हा विश्वास त्यांचा दृढ कर. सहाय्य कर प्रभू. दयादेवापा प्रार्थना करतो पुन्हा एकदा आमच्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ या सर्वांना तुझ्या स्वर्गीय आशीर्वादानं भर. आज दयादेवापा हे वचन ज्या ज्या ठिकाणी प्रभू लेकरं ऐकत आहेत, दयादेवापा उपासनेमध्ये रममान होत आहेत, त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आजचं हे वचन आशीर्वादाचं, लाभाचं असं कर प्रभू. दयादेवापा तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी मला पुन्हा एकदा प्रभू तू सशक्त केलंस, आरोग्य दिलंस. मी देखील तुझे उपकार मानतो. ही लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा. आमेन. आमेन. जुलै महिना सुरू झालेला आहे आणि आपल्याला माहीत आहे आपण ज्या भागात राहतो आपल्याला शेतीचं थोडंसं गणित निश्चित कळत असतं आणि जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाला की साधारणतः महिन्याभरामध्ये सर्व पेरण्या होतात आणि त्या पेरण्या सुंदर अशा आलेल्या असतात. पिकं थोडी थोडी उगवून येत असतात. परंतु यावर्षीचं पुन्हा एकदा दुर्दैव शेतकऱ्यांच्या समोर एक संकट उभं आहे. कालच ज्यावेळेस मला गावाकडून 1-2 विश्वासणाऱ्यांचा फोन आला की ते शेतात होते आणि त्यांनी फोन केला की पेरणी झाली आहे बाळगसाहेब, परंतु त्या पेरलेल्या बियाला योग्य असा पाऊस नाही पडला. जर का पेरणी करून 4 दिवस, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले आणि जर का पाऊस नाही पडला तर तो बी जो आहे तो जिवंत राहणं फार कठीण आहे. किंवा थोडीशी ओल असेल, थोडासा वरती अंकुर आला आणि पाऊस जर का वेळेत नाही पडला तर तो सुकून देखील जाण्याची शक्यता आहे. शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. अगोदरच लॉकडाऊनची परिस्थिती, महागाई आहे, कारण बियाणं जे आहे ते स्वस्त नाही. आपण माहिती असेल की आपण जे घरी शेंगदाणे वगैरे समजा आणले 200 रुपये किलो असेल तर पेरण्यासाठी जे आपण आणतो ते 800 रुपये किलो असं काहीतरी त्याचा दर असतो, कारण त्यावरती केलेली प्रक्रिया वगैरे. आणि ते पेरलेलं इतकं महाग जर का ते खराब झालं किंवा दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यासमोर जर का उभा राहिलं तर त्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. आणि या ठिकाणी खरोखर काल थोडासा त्या बंधूंचा याचा फोन जो होता, काळजीचा फोन होता. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये निश्चित आठवण करूया की देवानं लवकरच निसर्गाला आज्ञा द्यावी. एलिया तुमच्या आणि माझ्या स्वभावासारखा मनुष्य होता आणि त्यानं पाऊस पडावा म्हणून प्रार्थना केली आणि पावसाला सुरुवात झाली. आज तुमची माझी प्रार्थना देखील परमेश्वर ऐकल्याशिवाय राहणार नाही. खरोखर शेतकरी संकटात आहे आणि तो वाचला पाहिजे. तो जगला, तो वाचला तर आपण देखील जगू, आपल्याला देखील खायला वगैरे भरपूर मिळेल. निश्चितच आजचा जो विषय आहे
पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत किंवा दाखला. वर्षातून एकदा साधारणतः आपण या दिवसामध्ये या दाखल्याकडे जातो. जुलै महिना असला की थोडंसं वातावरण असतं पेरणी करण्याचं, आणि म्हणूनच हा दाखला घेताना आनंद वाटतो की लूकऋषी वर्तमान 8वा अध्याय आणि 4 ते 15 फार सुंदर या ठिकाणी काय आहे की एक प्रभू येशू ख्रिस्त ज्या पॅलेस्टाईन देशामध्ये तो लहानाचा मोठा झाला आणि देवराज्याच्या गुज गोष्टी रहस्य लोकांना उलगडून सांगत असताना खूप काही अवघड असं काय तो डोक्यावरून जाणारी वगैरे उदाहरणं नव्हता सांगत, तर फार साध्या सोप्या रोजच्या व्यवहारातली दैनंदिन जीवनातली उदाहरणं तो सांगायचा. आणि तो ज्यावेळेस हे उदाहरण सांगत आहे फार सुंदर, याच्यामध्ये खूप गूढ आणि गहन असा अर्थ आहे. समजून घेणं ही आम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लूकऋषी वर्तमान 8वा अध्याय आणि 4 ते 8 थोडीशी वचनं आपण वाचूया. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोकही त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेराव्यास निघाला आणि तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून 100 पट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. ह्या 4 वचनाच्या शेवटचा जो एक वाक्य जे आहे, एक वचन जे आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं काय म्हटलेलं आहे, ज्याला कान आहेत तो ऐको. आणि खरोखर हा दाखला आम्हाला ऐकला न ऐकला असं नाही करायचं आहे. तर आम्हाला कान आहेत, प्रत्येकानं निश्चितच खात्री करून घेतले, परंतु खऱ्या अर्थानं आम्ही जर का दाखला ऐकतो का, समजून घेतो का, त्याचा अर्थ काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे, तरच आम्हाला कान आहेत असा त्याचा अर्थ होईल. कारण प्रत्येक दाखल्याच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त असा नाही म्हणाला, परंतु या दाखल्याच्या शेवटी ज्याला कान आहेत तो ऐको. आणि म्हणून आपण कान देऊनच या दाखल्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेणार आहोत. जे या ठिकाणी जो शेतकरी आहे तो शेतकरी आपण समजून घेत असताना हा दैवी शेतकरी आहे. आणि तो कोण आहे तर महान परमेश्वर आहे. आजच्या दाखल्यातला शेतकरी हा महान परमेश्वर, त्याने तुमच्या माझ्यासाठी ज्या तारणाची योजना बनवली ती या दाखल्यातून काय आहे प्रगट होत आहे. गालिल समुद्राच्या शेजारी ज्या सपाट गणेसाराच्या टेकड्या होत्या त्या ठिकाणी काही शेतकरी काय करायचे, शेती करायचे. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनेकदा जाणं येणं, काय तो सतत राजधानीतूनच फिरायचं असं काही नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे काय वचन सांगण्यासाठी, देवाचं कार्य वाढवण्यासाठी सर्वत्र जाणं जे होतं, कधीकधी तो शेतातून देखील जात होता. मत्ती 12:1 शब्बात दिवशी येशू शेतामधून गेला. मंडळीला उपमा देताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, शेताची उपमा देत आहे. 1 कोरिंथ 3 अध्याय 9व्या वचनामध्ये तुम्ही देवाचे शेत आहात. म्हणजे फार सुंदर बघा या ठिकाणी काय आहे की जे ग्रामीण भागामध्ये अगदी त्यांना पटेल रुचेल अशा पद्धतीची उपमा जी आहे निश्चितच या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. किंवा मत्ती 13:38 जग हे शेत आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि निश्चितच आपल्या अंतःकरणामध्ये घुसून एखादा दाखला कसा तो रुजवायचा हे प्रभू येशू ख्रिस्त महान फिलॉसॉफर आहे आणि तो या ठिकाणी काय आहे सांगत आहे. तो एक महान शेतकरी आहे. या शेतकऱ्याकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, खरोखर त्यानं सुरुवातीलाच जी चांगल्या प्रकारची शेतीच करून दाखवलेली आहे त्याकडे जर आपण बघितलं तर उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 11व्या वचनामध्ये हा दैवी शेतकरी मुळातच उत्तम शेतकरी आहे. आणि तो बोलला, हिरवळ होवो, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो. भूमीने ती उपजविली. म्हणजे याच्यामधला जो उत्तम शेतकरी आहे कसं की नुसतंच असं एकदाच फक्त वनस्पती आलं, बी आला आणि परत तो वाढला नाही असं नाही. सबीज फळं देणारी वनस्पती त्यानं त्याच वेळेस उगवलेली आहेत. 2 अध्याय उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय 8व्या वचनामध्ये परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि फार सुंदर त्या बागेत काय आहे
दिसण्यात सुंदर, अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचं झाड, असं सुंदर त्या एदेन बागेचं देखील नियोजन या शेतकऱ्यानं केलेलं आहे. म्हणजे असा एक हुशार शेतकरी आहे. तो शेतकरी आज तुमच्या माझ्याकडे या ठिकाणी येत असताना एक दाखला घेऊन येत आहे. आज लूक ऋषवर्तमान आणि 8व्या अध्यायामधून आपण जे काही वचन वाचले त्या ठिकाणी तो काय म्हणतो, पेरणारा आपले बी पेरावयास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले. आता बी वाटेवर पडणं, मगाशी जे मी सांगितलं की बी जे आहे ते जर जमिनीत पेरलं आणि त्याला पीक आलं तर शेतकऱ्याला समाधान लाभणार. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे पावसानं जर का ओढ धरलेली आहे तर बी फुकट जात आहे आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. बी वाटेवर पडणं म्हणजे काय? पेरणीचा उद्देश सफल झाला नाही, व्यर्थ झाला. शेतातून जाणारी पायवाट माणसांनी व जनावरांनी ये जा करून कठीण झालेली असते. कुरीचा फण तिथे खोल जात नाही, वरूनच ते जाते. आणि अशा ठिकाणी जर का ते बी पडलं, वाटेवर पडलं, म्हणजे एका चांगल्या जमिनीत बी पडायला हवं होतं, तिथं न पडता ते जर का पायवाट ज्या ठिकाणी आहे तिथं बी पडलेलं आहे तर ते बी त्या ठिकाणी काय आहे, पीक देणारच नाही. पीक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं येणार नाही. बी वाटेवर पडलेलं आहे. 4 प्रकारचं या ठिकाणी जमीन आपल्याला बघायची आहे. आणि पहिल्या प्रकारची जमीन जी आहे ती काय आहे, कठीणपणा, अंतकरणाचा कठीणपणा. जे आपण कठीण वाट म्हणतो ते म्हणजे काय आहे तर जगिक स्वभाव व सैतानाला दिलेला वाव. यामुळे वाटेप्रमाणे अंतकरण कठीण होते. वचन टाकले लगेच सैतान येऊन उचलतो आणि ते वचन आपल्या अंतकरणातून काढून घेतो. तसं उदाहरणार्थ बघायचं झालं तर आदाम आणि हवा यांना देवाने वचनाचं बी पेरलं होतं. वाटेल त्या झाडाचे यथेच्छ फळं खा, फक्त मधल्या झाडाचे फळ खाऊ नका. परंतु सैतान आला आणि सैतानानं काय केलं, हे वचन त्यांच्या अंतकरणातून काढून घेतलं. आणि सैतान म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, तुमचे डोळे उघडतील, फळ खाल तर तुम्ही काय आहे देवासारखे व्हाल. काहीतरी तो त्या ठिकाणी काय आहे त्यांच्याशी लबाडी केली. आणि या ठिकाणी काय आहे की ते बी त्यांच्या अंतकरणात रुजण्यापूर्वीच त्यानं काय केलं, सैतानानं ते काढून घेतलं आणि सैतानाला प्रतिसाद दिला. ज्याप्रमाणे रस्त्यावर पडलेले बी टिपण्याकरता पक्षी टपलेले असतात, त्याप्रमाणे मानवी आत्म्यापासून दैवी सत्याची बीजे हिरावून घेण्यास काय असतो, सैतान तयार असतो. आज कित्येक वरवर वचन ऐकतात, येशूने बी पेरले निश्चितच, परंतु जर का सैतानाला मी प्रतिसाद दिला तर ते बी व्यर्थ जात आहे. येशूनं कोणतं बी पेरलं की जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एक वचनाचं बी आहे. आणि निश्चितच आम्ही शेजाऱ्यावर प्रीती करायला जातो, परंतु सैतान येतो आणि कानाशी कुजबुजतो की आपला शेजारी आपल्याशी कधी चांगला वागला काय, आपलं त्याचं जमत नाही तर आपण का त्याच्यावर प्रीती करा, अशा पद्धतीचं. आणि मग जे बी प्रभू येशू ख्रिस्त पेरत आहे ते त्या ठिकाणी काय आहे, व्यर्थ जात. देवाचे वचन बीज आहे. प्रत्येक बीजात स्वतःमध्ये वाढीचे तत्व असते. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. योहान 6:63. आणि निश्चित या ठिकाणी जर का आम्ही देवाचं ऐकून जर का त्या ठिकाणी काळजी घेतो तर निश्चित अर्थाने या ठिकाणी तो दैवी शेतकरी त्या ठिकाणी खुश होतो. वाटेवर बी जर का आमचं पडलं तर काही उपयोग नाही. दुसऱ्या प्रकारची जी जमीन आहे, खडकाळीवर पडलेलं बी जे आहे, खडकाळीवर पडलेलं बी म्हणजे काय, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही खडकाळीवर पडले आणि काय आहे की त्याचं स्पष्टीकरण 13व्या वचनात दिलेलं आहे. खडकाळीवर असलेले ते हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. वचन देव चांगला आहे, निश्चितच आपण देवाचं प्रतिरूप आहे. देवाचे आशीर्वाद, देवाची अभिवचनं, देवाची कृपादानं हे सगळं बरं वाटतं. परंतु वचनात वाढत असताना बऱ्याचदा कधी संकटं येतात, निराशा येत असते. त्यावेळेस टिकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी काय आहे की खडकाळीवर पडलेलं वचन आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे, परंतु वचनाबरोबर आम्ही काय आहे त्याला प्रतिसादही चांगला दिला, आनंदानं ग्रहण केलं. किती सुंदर आजचं वचन. म्हणजे आज जरी चर्चेस बंद आहेत तरी ऑनलाईन
सातत्यानं भरपूर वचनं लोकांना मिळत आहेत, कितीतरी सेवकांचे संदेश आपणापर्यंत येत आहेत आणि आनंदानं ते लोक ऐकत आहेत, प्रतिसाद देत आहेत, ग्रहण करत आहेत. परंतु जीवनात काही संकटं पण आहेत. मग त्यामध्ये काय आहे, अडचणी आहेत, काय आजारपण आहे, काय निराशा आहे, काही प्रियजनांचं इहलोक सोडून जाणं आहे. आणि अशावेळी देवामध्ये तरुण जाणं अत्यंत गरजेचं आहे. काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या वेळी गळून पडतात. आम्हाला जर का गळून पडलो तर ते खडकाळीवर पडलेल्या बियासारखी आपली अवस्था निश्चित होईल. त्याचं स्पष्टीकरण असं आहे. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, परीक्षेचा प्रसंग कोणावर आला नाही. जगिक जीवन आहे तुमचं आणि माझं. बायबलमधल्या काही संतांच्या गोष्टी घेतल्या, अब्राम घ्या, मोशे घ्या, योब घ्या, कुठलाही संत घ्या की ज्याच्या जीवनामध्ये परीक्षेचा प्रसंग आलाच नाही. असा कोण आहे काय? तर सर्वजणांना या परीक्षेमधून जावं लागले, परंतु यांनी ती वाटचाल धीरानं अगदी काय आहे त्या ठिकाणी पूर्ण केली. धर्मात राहणे म्हणजे संकटमुक्त राहणे, असं अनेकांचं काय आहे, जणू काय धार्मिकतेच्या जीवनाबद्दल बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. धार्मिकतेत राहायचं म्हणजे संकटमुक्त राहायचं, अजिबात कशाची झळ नाही, कुठलंही संकट माझ्याजवळ येणार नाही असं नाही. ऊन कणखर झालेल्या पिकाला बळकट बनवते. ऊन बघा, मी काय म्हटलं, ऊन जे आहे कणखर झालेल्या पिकाला बळकट बनवते आणि टपोरे दाणे तयार होतात. त्याप्रमाणे संकटे आम्हाला ख्रिस्तामध्ये साक्षीनं मजबूत असं करतात. संकट आले म्हणून आम्ही त्या ठिकाणी काही दूषणं देणार नाही, देवाबरोबरची काही सहभागिता संपणार नाही, उलट आम्ही त्यामध्ये खंबीरपणे उभा राहणार. योबाच्या जीवनातला प्रसंग बघितलं तर किती मोठी परीक्षा त्याची झाली, किती मोठी परीक्षा त्याची झाली आणि कितीतरी कौटुंबिक हानी झाली. अब्रामाची परीक्षा पाहताना त्याच्या एकुलत्या एका पुत्राला परमेश्वरानं मागितलं. त्याही संकटाच्या काळात तो टिकून राहिला आणि निश्चितच खडकाळीवर पडलेलं बी जे आहे, खरोखर आपल्याला जे परमेश्वराचं वचन ऐकायला मिळालेलं आहे ते वचन घेऊन आम्ही जगत असताना आम्ही त्या वचनामध्ये सत्व धरून राहिलो आहे का? कारण योब जो आहे परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. आणि त्याची जी स्त्री म्हणते, तुम्ही अजून सत्व धरून राहिला काय? देवाचं नाव सोडून द्या. परंतु तो म्हणाला, नाही, धर्महीन स्त्रीप्रमाणे तू बोलू नकोस. आणि त्यानं सत्व सोडलं नाही. त्याही परिस्थितीत तो देवाशी एकनिष्ठ असा राहिल्याचं आपल्याला दिसत आहे. ज्यावेळेस आम्ही बघतो खडकाळीवर पडलेलं जे बी आहे, या ठिकाणी जरी आनंदानं आम्ही ग्रहण करतो, तरी विश्वासामध्ये आम्ही जर कायम टिकलो तरी देखील त्या ठिकाणी देवाचं गौरव होऊ शकतं. तिसरं जे आहे, तिसऱ्या प्रकारची जमीन जी आहे ती काटेरी झुडपातील आहे. काटेरी झाडामध्ये पडलेले ते हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन, विषयसुख ह्यात आयुष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत. 7वं वचन, काही काटेरी झाडामध्ये पडले आणि काटेरी झाडांनी त्याचबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. आता काटेरी झाडामध्ये पडणं आणि वाढ खुंटणं हे काय आहे? तर जगिक जीवन आहे, बऱ्याचशा गरजा आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत. सध्याचा काळ तर अत्यंत म्हणजे ह्याने भरलेला आहे की एकही प्रश्न सुटत नाही किंवा निश्चितच एक सुटतो ना सुटतो दुसरा काहीतरी तयार होतो. अशा स्थितीत आपल्याला वचनामध्ये वाढायचं आहे. सर्व ते प्रश्न आपल्याबरोबर आहेत तरी देखील काही काटेरी झाडात पडले आणि त्या झाडांनीच त्याला काय वेढलं तर संसाराची चिंता, धन, विषयसुख यात आयुष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते आणि ते परिपक्व फळ देत नाहीत. निश्चित या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला बघायचं आहे की काटेरी झाडामध्ये पडून आम्हाला तसंच खुजं नाही राहायचं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वचनामध्ये आम्हाला वाढत असताना वचन खरोखर रोज माझ्या जीवनामध्ये कार्यरत आहे का? कलसैकरासपत्र 2 अध्याय आणि 6-7 वचन. तुमची मुळं कशी आहेत? तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा.
त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. काय म्हटलेलं आहे? वचनाकडे आपण थोडंसं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, त्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. खरोखर मी ख्रिस्तामध्ये चालत राहतो का? त्याच्यामध्ये मुळावलेले आणि रचले जात असलेले, मूळ माझं ख्रिस्तामध्ये घट्ट आहे का? आणि मी त्याच्यामध्ये रचला जात आहे का? आणि त्याप्रमाणे विश्वासात मी दृढ होत आहे का? निरंतर माझ्या जीवनामध्ये उपकारस्तुती आहे का? तुमची मुळं इतकी खोल गेली आहेत का की संकटरूपी वादळाला तोंड देऊ शकतील? काय प्रश्नचिन्ह केलं आहे बघा. तुमची मुळं इतकी खोल रुजली आहेत का की संकटरूपी वादळाला देखील ती काय आहे या ठिकाणी सामना करू शकतील. अनेक झाडं जी आहेत या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची मुळं किती खोल असतात. किती वादळ वारा पाऊस येतो परंतु त्यांची मुळं जमिनीत खोल रुतलेली असतात. अनेक वादळ वाऱ्याला ती काय आहे दाद देत नाहीत. आपलं जीवन तसं असावं आणि निश्चितच काटेरी झुडपात पडलेलं जे बी आहे त्याप्रमाणे आपण होऊ नये. संसाराच्या सतत चिंता, मग मुलांची असेल, नोकरीची असेल, अजून काही सामाजिक चिंता असेल, अजून एखादं राष्ट्रीय काहीतरी संकट असेल, नैसर्गिक आपत्ती असेल आणि सध्याच्या काळातली महामारी असेल, सतत एखाद्या गोष्टीची चिंता करत बसणं आणि देवापासून दूर जाणं, त्याच्याऐवजी आपण वचनानं एकदम परिपूर्ण असावं. निरंतर आपल्या जीवनामध्ये उपकारस्तुती जर असेल तर या गोष्टी आपल्याला काहीही करू शकणार नाहीत. निश्चितच ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असतो तर देवबाप या ठिकाणी आपलं सहाय्य करत असतो. एखाद्या गोष्टीची चिंता साहजिक वाटणं साहजिक आहे, पण चिंता ही काय आहे तर चिंता हा संथ आत्महत्येचा प्रकार आहे. चिंता प्रकृतीला विषयुक्त करीत असते, आयुष्य कमी करत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो उद्याची काळजी करू नका. काय आजचा दिवस आपल्याला जो मिळालेला आहे त्यामध्ये आम्ही आनंदित राहावं. निश्चितच अनेकदा आपल्याकडं आहे त्यामध्ये पण कधीकधी समाधानी न राहता माणसं इतरांच्याकडे बघत असतात. म्हणजे आपल्याला अन्न वस्त्र निवारा आहेच, अजून काही सर्व सुविधा आहेत, परंतु अजूनही इतराकडे जे दिसतं ते माझ्याकडं नाही. आणि म्हणून सतत काय आहे निराशेत राहणारेही काही लेकरं असतात आणि तिथंही आपली वाढ खुंटण्याची शक्यता असते. जर का आपली गरज असेल तर परमेश्वर तीही दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण सतत देवाच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. माणसाची हृदय जो उघड्या पुस्तकाप्रमाणे वाचतो तो येशू ख्रिस्त लूक 21:34 म्हणतो, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्याने तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. प्रभू येशू ख्रिस्ताने इशारा दिलेला आहे, काळ शेवटचा आहे. आणि अजूनही काही लेकरं काय आहे की आपल्या जगिक जीवनामध्ये काय असतात, जगत असतात. तो काय म्हणतो, तुम्ही सांभाळा, इशारा दिलेला आहे. नाहीतर आधाशीपणा, दारूबाजी, संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. लक्षात ठेवा, चिंता उद्याचा त्रास कमी करत नाही, परंतु आजच्या दिवसाचं सामर्थ्य आनंद घालवते. काय बघा, फार सुंदर आहे. लक्षात ठेवा, चिंता उद्याचा त्रास कमी करत नाही, परंतु आजच्या दिवसाचं सामर्थ्य आनंद घालवते. चिंता ही बिनफायद्याची, अधार्मिक आहे, वेषांतरानं मिरवणारा तो अविश्वास आहे. म्हणून एखाद्या गोष्टीची सतत काळजी करणं हे चांगलं नाही. त्याऐवजी आपण सतत ती चिंता काय आहे देवावर सोपवावी. स्तोत्र 55 आणि 22 परमेश्वर काय म्हणतो, तू आपला भार मजवर टाक, म्हणजे मी तुला सहाय्य होईल. लूक 12:22 काय खावे, काय प्यावे, पांघरावे याची चिंता करू नका. पाखराकडे पहा, ते पेरीत नाहीत, कापीत नाहीत, तरी देव त्यांचे पोषण करतो. आणि या 3 प्रकारची जी जमीन आहे या ठिकाणी आपल्या दैवी शेतकऱ्याला थोडीशी निराशा आलेली आहे. आणि ती जमीन म्हणजे तुम्ही आणि मी या ठिकाणी देणं गरजेचं होतं. पहिली जमीन वाटेवर पडलेलं बी होतं, दुसरी जी होते ते खडकाळीवर पडलेलं होतं, आणि तिसरं जे आहे ते काटेरी झुडपामध्ये. आणि आता 4थ्या प्रकारची जमीन जी आहे, चांगल्या प्रकारची जमीन जी आहे, अर्थात ही जमीन अशी आपोआप तयार होत नसते, तिला
जमिनीला चांगली तयार करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात. जर का आपल्याला जूनमध्ये पेरणी करायची आहे तर आपण जानेवारी फेब्रुवारीमध्येच नांगरणी करतो, मग थोडीशी त्यामध्ये कुळवणी करतो, बरंचसं काय काय काम असतं आणि मग ती जमीन मऊ लुसलुसीत अशी होत असते आणि पेरण्यायोग्य होत असते. तशा प्रकारची जमीन आपल्याला करणं गरजेचं आहे. चांगल्या जमिनीत आपोआप तयार होत नाहीत, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला वाटेवरील, खडकाळीवरील व काटेरी झुडपातून काढून चांगल्या जमिनीत आणण्यास तयार आहे. यिर्मया 4:3 वचन, तुम्ही आपली पडीक जमीन नांगरा, काठ्यामध्ये पेरू नका. काठ्यामध्ये पेरू नका, पडीक जमीन नांगरा, ह्याचा अर्थ काय? म्हणजे जाता जाता वचन ऐकणं, घाई गडबडीत प्रार्थना करणं, सर्व गोष्टी सतत बरोबर घेऊनच जगणं आणि मग देवाला पुरेसा वेळ न देणं, देवाला समजून न घेणं, संदेश न ऐकणं, प्रार्थना न करणं, या गोष्टी म्हणजे काय आहे? काठ्यामध्ये पेरणी केल्यासारखी आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी काय आहे? वेळ द्यायचा आहे. ती पडीक जमीन जी असेल ती नांगरायची आहे. हृदयरूपी जमिनीची मशागत करताना ती पडीक झाली आहे. काटे, कुसळे, विषारी रोपटी, सैतानी रोपटी त्या ठिकाणी उपटून टाकणं गरजेचं आहे आणि पश्चातापाचा नांगर चालवून हृदयाचे काठिण्य मऊ करणे, मगच वचनाचं बी कसं टप्पोरं त्या ठिकाणी पीक देईल हे आपण बघत राहू. त्याला फळंही सुंदर येतील. काय आहे? देवाची अपेक्षा काय आहे? तर या ठिकाणी आता जी जमीन आहे त्या जमिनीला चांगलं पीक आल्यावर शेतकरी जसा आनंदित होईल तसं तुमची माझी अंतःकरणरूपी जी जमीन आहे त्यामध्ये देवाचं वचनरूपी बी तो टाकत आहे. अर्थात त्या अंतःकरणरूपी जमीन जी आहे त्या नांगरण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. कारण यिर्मया 4:3 किंवा 4:4 जे आहे त्या ठिकाणी आम्हाला पेरणी करताना ती जमीन चांगली करण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही पश्चातापाचा नांगर चालवितो तिथे देवाच्या क्षमेची पेरणी होते आणि निश्चितच आपल्याला सुंदर अशी त्या ठिकाणी फळं किंवा पीक आलेलं पाहायला मिळतं. चांगली जमीन म्हणजे काय? चांगली जमीन म्हणजे काय? तर वचन ऐकणे, वाचणे किंवा पाहणे एवढे पुरेसे नाही तर आचरणात आणणे. बघूया चांगली जमीन म्हणजे काय? तर 15 वचन, चांगल्या मातीत पडलेले ते हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात. वचन ऐकणे, वाचणे, पाहणे एवढे पुरेसे नाही तर आचरणात आणणे अत्यंत गरजेचं आहे. देवाचे वचन स्वीकारणारा कोणीही अडचणी व संकटे टाळू शकत नाही, परंतु जेव्हा दुःख पीडा येतात तेव्हा खरा ख्रिस्ती भक्त अस्वस्थ होत नाही, विश्वास ढळू देत नाही, हताश होत नाही, तर तो प्रभूची ममता, पूर्ण दया आठवून आपल्या चिंता काळजा ह्याच्यावर टाकतो, धीराने तारणाची प्रतीक्षा करतो. संघर्षाद्वारे आध्यात्मिक जीवन अधिक कणखर बनते. शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असतात, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. याकोब 5:7 काय म्हटलेलं आहे? शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असतात, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. याकोबाचं पुस्तक आणि 5वा अध्याय 7वं वचन, आम्हाला जगिक जीवन जगत असताना धीरानं वाटचाल करायची आहे. जगिक जीवनात अडचणी आल्या तरी देखील आम्हाला देवाला अपेक्षित अशी फळं द्यायची आहेत. प्रत्येक आत्मा हा देवाच्या बागेतील जिवंत झाड आहे, त्यानं फळ द्यायला पाहिजे, तरच त्याची जमीन चांगल्या प्रकारची आहे. 30 पट, 60 पट, 100 पट त्या ठिकाणी फळ निश्चितच येत असतं. आणि ही फळं कोणती आहेत? तर गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22वा वचन, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. आणि ही पवित्र आत्म्याची 9 फळं तर निश्चित लागली पाहिजेत. सेवेची जी फळं आहेत, आत्मे जिंकणे, रोमकरास पत्र 1 अध्याय 13 वचन, परराष्ट्रीयामध्ये फलप्राप्ती आणि निश्चितच अजूनही त्याच्यापुढं आर्थिक मदत, रोम 15:26. आजकाल गरज आहे, कितीतरी लोक अडचणीत आहेत आणि त्याही लोकांना आमच्याकडून मदतीचा हात जाणं गरजेचं आहे. रुग्णांची सेवा आज चांगला शंभरोनी जगभर सतत कार्यरत आहे आणि आपल्याला माहीत आहे की तुमची माझी देखील त्या चांगल्या शंभरोनाकडूनच सेवा आज होत आहे, म्हणून आपल्याला आरोग्य मिळत आहे. आपण देखील सेवेत आहोत का? आम्ही ती चांगली पद्धतीची फळं देत आहोत का?
आणि पवित्र आत्म्याच्या फळाबरोबर सेवेची फळं, आर्थिक मदतीची आणि रुग्णसेवेची फळं आम्ही देत आहोत का? तरच खऱ्या अर्थाने ती चांगली जमीन शेतकऱ्याची त्यानं तयार केली असा त्याचा अर्थ होईल. 4 प्रकारची जमीन या ठिकाणी आपण निश्चित समजून घेत असताना आपल्याला चांगल्या प्रकारची जमीन तयार करायची आहे आणि पडीक जमिनीत न नांगरता त्या ठिकाणी विशेष करून चांगलं पीक कसं येईल आणि देव त्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारची जमीन म्हणजेच देवाच्या वचनाला प्रतिसाद, वचन आचरणात आणणं आणि आपलं जीवन देवाला समर्पित करून देवाबरोबर राहणं म्हणजेच चांगल्या प्रकारची जमीन. विशेष करून आपण आपलं उर्वरित जीवन देवाला समर्पित करून त्या ठिकाणी देवाला अपेक्षित असणारी 60 पट 100 पट पीक देणारी जमीन आपण परमेश्वराला देऊया आणि आपण जी काही फळं देणार आहे त्याद्वारे देवाचं गौरव करूया. छोटासा संदेश आपणासाठी आशीर्वादाचा हो. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्यावर महान प्रेम करणाऱ्या दयाळू देवप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो प्रभू. वचनाच्याद्वारे पुन्हा एकदा तू आमच्याशी बोलला आहेस दयाळू देवप्पा. पेरणी करणाऱ्याच्या दाखल्यामध्ये प्रभू तू आम्हाला सांगतोस की ज्याला कान आहेत तो ऐको. आणि होय प्रभू दयाळू देवप्पा, जी जमीन प्रभू आमच्या अंतःकरणाची जी आहे दयाळू देवप्पा तुला अपेक्षित असणारी अशी तयार व्हावी. दयाळू देवप्पा तुझं वचन आम्हाला बऱ्याचदा ऐकायला मिळतं, परंतु आम्ही ते वचन ऐकलं न ऐकलं असं करतो. दयाळू देवप्पा ते वचन दयाळू देवप्पा आमच्या अंतःकरणात रुजावं. दयाळू देवप्पा त्याला चांगल्या प्रकारे पीक यावं आणि दयाळू देवप्पा खऱ्या अर्थानं तुला जी आमच्या जीवनाकडून जी फळं अपेक्षित आहेत ती फळं प्रभू दयाळू देवप्पा प्राप्त व्हावीत असं तुझ्या दयेनाने कृपेनं कर. आमचं हे जगिक जीवन आशीर्वादानं परिपूर्ण होण्यासाठी तू सहाय्य कर प्रभू. दयाळू देवप्पा प्रार्थना करतो प्रभू. अजूनही प्रभू दयाळू देवप्पा लॉकडाऊनची परिस्थिती जगताना दयाळू देवप्पा अनेक लेकरं ज्या काही वेगवेगळ्या अडचणीतून जात आहेत, अनेकांचे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, चिंता आहेत दयाळू देवप्पा, त्यांची जणू काही वाढ प्रभू काटेरी झुडपात दयाळू देवप्पा पडलेल्या बियाप्रमाणे होत आहे, परंतु त्याच्या भोवतीची जी काटेरी झुडपं ती बाजूला कर प्रभू. आणि दयाळू देवप्पा सुंदर असं ममतेचं वातावरण प्रभू प्रत्येक प्रभू झाडाला तू दे. सहाय्य कर. जगण्याचा आनंद प्रत्येकाचा द्विगुणित कर प्रभू. सर्वांना तुझ्या स्वर्गीय आशीर्वादानं भर आणि दयाळू देवप्पा सर्वांच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव करून घे. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा. आमीन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमीन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर आणि हा संदेश ऐकणाऱ्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. आमेन.